हा निर्णय शेवटी गायकवाड शिंदे कुटुंबियांना घ्यायचा आहे। पुढे जाण्यापूर्वी शिर्डीतल्या वादाचं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदेंना 9 नाणी भेट म्हणून दिलेली, याच 9 नाण्यांच्या खरेपणावरून शिर्डीमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे। लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये नाण्यांवरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। या 9 नाण्यांची संख्या आता चक्क 22 वर गेल्याचं समोर आलंय। सध्या शिंदे कुटुंबाकडे 9, अरुण गायकवाडांकडे 9 आणि आणखी एका शिंदे गटाकडे 4 नाणी आहेत। अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली नाणी खोटी आहेत असा शिर्डीतल्या ग्रामस्थांचा आरोप आहे। गायकवाडांकडील नाणी खोटी असल्याचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। ऐनवेळी तक्रारदार चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्यानं गायकवाड कुटुंबियांना दिलासा मिळालाय। धर्मादाय आयुक्तांकडून दिलासा मिळाल्यानंतर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतलेली। ज्यांना शंका आहे त्यांनी साईबाबांचा डीएनए दाखवावा असं गायकवाडांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं। त्यांनी हे सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत, तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा, म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू। अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिर्डीतले ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अरुण गायकवाड यांनी माफी मागितली। या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता। हे साईबाबा हे आमचं दैवत आहे। साईबाबा सोडून आम्ही जे साईबाबांची पूजा करत असतो घरी, तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता। तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याकडील 9 नाणीच खरी आहेत, उरलेली बनावट आहेत असं लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांचा दावा आहे। लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की 9 रुपये हे इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीने 9 रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले। म्हणजे बाबा गेले 1918 जवळ 100 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले 9 रुपये इथंच आहे 100 वर्षापासून। तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही। बाहेर जे कोणी 9 रुपये दाखवतं ते पूर्णपणे खोटं आहे। सर्व ग्रामस्थांना माहिती आहे, शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत, तर सर्वांना माहिती आहे की 9 रुपये इथंच ठेवलेले आहेत। अरुण गायकवाडांच्या बाजूने आलेल्या निर्णयाविरोधात आपण अपील करणार असल्याचं संजय शिंदेंनी म्हटलंय। धर्मादाय आयुक्तांनी जरी निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे आम्ही सर्वच्या समोर हात ठेवून सांगू शकतो, कुठल्याही प्रकारची नोटीस नाही। आणि जरी धर्मादाय आयुक्तांनी जरी दिलं तर आम्ही तो म्हणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू आणि जे पण आहे ते म्हणतात दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही करू शकतो, त्याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही। ही तरी नाणी आहेत, पण साईबाबांच्या जीवनात आणि त्यांच्या निर्वाणानंतरही सदैव काही ना काही वाद होत राहील। साईबाबा जिवंत असताना त्यांना त्रास देणारे असोत किंवा त्यांच्यानंतर वेळोवेळी उपस्थित केले जाणारे प्रश्न असोत, साईबाबा तर वादांच्या पलीकडे गेले, ते सर्व समाजाचे झाले, मात्र वादाचा वादंग कायम राहिला। ग्राफिक्सद्वारे पाहूयात असेच काही मुद्दे, असेच काही वाद की ज्यांच्यामुळे सदैव काही चर्चा होत राहिल्या, काही शमले काही तसेच राहिले। असेच हे वाद बघतोय आपण। 2014 मध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी वादग्रस्त विधान करून शिर्डीच्या साईबाबांना देव मानायला नकार दिला। शिर्डीच्या साईबाबांची पूजा करून हिंदू धर्माला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका टिप्पणी त्यांनी केली। त्यांच्या नावावर काही लोक बक्कळ पैसा कमवत असल्याचाही स्वरूपानंद सरस्वती यांनी आरोप केला। स्वरूपानंद यांनी विधान केल्यानंतर साईबाबा हे देव आहेत की नाही यावर धर्मसंसदेचं आयोजनही करण्यात आलं होतं। आज अनेकांना त्याची कल्पना नसेल, छत्तीसगडमधील कौधडा इथंही धर्मसंसद आयोजित करण्यात आली, त्याला साई संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रण होतं। 2015 मध्ये संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी म्हणाले होते की साईबाबांनी किंवा त्यांच्या भक्तांनीही त्यांना कधी देव मानलेले नाही। 2023 मध्ये पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत वादग्रस्त विधान केलं। साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली। अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती। तर जितेंद्र आव्हाडांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत धीरेंद्र शास्त्रीवर कारवाईची मागणी केली होती। 2024 मध्ये वाराणसीत सनातन रक्षक दलाच्या लोकांनी साईबाबांची मूर्तीच मंदिरातून हटवण्याची मोहीम सुरू केली होती। या 14 या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती त्यावेळी हटवण्यात आल्या होत्या। मोठा वादाचा विषय ठरला होता। सर्वात प्रथम वाराणसीतील प्रसिद्ध बडा गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली होती। तर याच अनुषंगाने आपण आज आपल्याला कल्पना आहे साईबाबांचा कोणताही सगळा विषय हा लाखो कोट्यवधी जगभर पसरलेल्या भक्तांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे